Hello friends, today we are going to discuss about the question most important examples in the question paper March 2022. आपण आज मार्च 2022 मधील क्वेश्चन पेपर मधील काही एक्झाम्पल्स डिस्कस करणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ सलग जर माझे व्हिडिओ जर पाहत गेला तर तुम्हाला पूर्ण मार्च 2022 ची क्वेश्चन पेपरची सॉल्व करून तुम्हाला देतोय, समजून सांगतोय. तुम्ही व्हिडिओ जर बघत गेला तर तुम्हाला निश्चितपणे सगळी क्वेश्चन पेपर याच्यात मिळेल. पहिला जो क्वेश्चन असतो तो तुम्हाला माहिती आहे एमसीक्यूचा क्वेश्चन असतो. 8 एमसीक्यू असतात, 16 मार्क्स असतात. प्रत्येक एमसीक्यूला आपल्याला 2 मार्क्स विचारलेले असतात. तर त्याचा पहिला जो क्वेश्चन आहे तो द निगेशन ऑफ. बघा, आपण विदाउट वेस्टिंग टाइम आपण सुरुवात करूया. वेळ काय घालवायला नको. हे बघा, आणि आपल्याकडे आता वेळच कमी राहिलेला आहे, फार वेळ कमी आहे. क्वेश्चन पेपरवर फोकस करा, क्वेश्चन पेपर सॉल्व करा, तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल. द निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इम्प्लाइज आर. याचं निगेशन मीन्स असं, हे मी काय केलं असं ब्रॅकेटमध्ये मांडलं. पी निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इम्प्लाइज आर. आपल्याकडे डी मॉर्गन्स लॉ काय असतो माहिती आहे का? तर डी मॉर्गन्स लॉ मी यूज केला आहे. तर फक्त काय होतं, हा जो निगेशन आहे ते ह्या आतल्या दोघांनाही येतो. निगेशन ऑफ पी कंजंक्शन होतं डिजंक्शन, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज आर. म्हणजे हा जो निगेशन आहे यालाही सेपरेट येतो, यालाही सेपरेट येतो. हे झालं तुमचं डी मॉर्गन्स लॉ. अजून एक आपण डी मॉर्गन्स लॉ कसा वापरलाय बघा. तर बघा, तर निगेशन ऑफ पी डिजंक्शन याचं निगेशन पुन्हा घेतलेलं आहे आपण. याचं निगेशन घेतलेलं आहे का आहे निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ आर. क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ आर आपण काय केलेलं आहे, वापरलेलं आहे. आणि मग त्या याच्यामध्ये तो तसं बघितलं तर हा इम्प्लिकेशन लॉ आहे. हा काय आहे इथं इम्प्लिकेशन लॉ. आणि आपल्या लॉजिकच्या बुकमध्ये एक अल्जेब्रा ऑफ लॉजिक म्हणून एक टेबल आहे. त्या टेबलमध्ये हे लॉज आहेत, लक्षात घ्या. तर क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ आर, आणि ह्या दोघांचं मिळून तुम्हाला मिळणार हे सगळं, हे निगेशन निघून जातं. पी इम्प्लाइज क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ आर, हे त्याचं आन्सर येतं. तर हे बघा, क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ आर तसाच आहे, फक्त हा निगेशन निघून जातो. आणि डिजंक्शनच्या ह्याला डिजंक्शन म्हणायचं, डिजंक्शनच्या ऐवजी काय येतं इम्प्लाइज. याला इम्प्लाइज म्हणायचं, याला डिजंक्शन म्हणायचं, याला कंजंक्शन म्हणायचं. लक्षात घ्या, हा झाला पहिला एमसीक्यू. आणि त्याचा आन्सर तुमच्या ऑप्शन मध्ये आपण शोधू शकतो. हे आपण सॉल्व करायलाही 2 मार्क्सला विचारतात, एमसीक्यू ला सुद्धा 2 मार्क्सला विचारतात. आता दुसरा क्वेश्चन असा आहे, इन अ ट्रायंगल एबीसी. क्वेश्चन 2 असा आहे, इन अ ट्रायंगल एबीसी सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू AC, देन अँगल बी इक्वल टू. हा ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मधला हा क्वेश्चन आहे. आता लक्ष द्या, याच्यात मी काय करतो, मला अँगल बी हवा आहे. अँगल काय पाहिजे आहे, बी हवा आहे. म्हणून मी अँगल बी चा काय करून घेतोय, तर फॉर्म्युला तयार करून घेतोय. आता अँगल बी चा कोसाइन रूल काय आहे तुमच्याकडे, तर अँगल बी चा कोसाइन रूल आहे सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस AC इक्वल टू कॉस बी चा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. मग मला सांगा बाळांनो, इथं हा जो आपल्याला काय पाहिजे आहे फॉर्म्युला अँगल बी चा, कॉस बी इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवाइडेड बाय 2AB असा एक असतो. तो कुणाचा, सी चा असतो. नंतर आपल्याला कॉस बी पाहिजे ना, तर कॉस बी चा फॉर्म्युला काढत असताना सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइडेड बाय 2AC इथला हे घ्यायचं असतं. मग AC इथं आहे, तो इकडे डिवाइड आणायचा. म्हणजे कसं होईल, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय AC इक्वल टू 1 राहिला इकडे.
पण मला काय पाहिजे आहे 2 पाहिजे आहे, म्हणून मी काय करतो 2 ऍडजस्ट करतो. डिनॉमिनेटरला 2 इथं डिनॉमिनेटरला 2 ऍडजस्ट करतो. आणि हा फॉर्म्युला आला कोणाचा cos b चा फॉर्म्युला इक्वल टू हाफ. मग तुम्हाला माहिती आहे बघा की कॉसच्या कोणत्या डिग्रीला व्हॅल्यू हाफ असते. हे टेबल आपलं जे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे टेबल आहे त्या टेबलमध्ये आपण बघू शकतो. तर ते कॉस पण तुम्हाला काय माहिती आहे cos π/3 मीन्स 60. cos π/3 मीन्स 60 ला हाफ असते. सो अँगल बी इक्वल टू π/3 और 60 डिग्री और 60 डिग्री. 60 डिग्री हे त्याचा आन्सर असतं. ऑप्शन मध्ये 60 डिग्री असतं. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं इथं बघायचं अँगल बी विचारलंय ना, तर अँगल बी चा फॉर्म्युला तयार करण्यासाठी फॉर्म्युला माहित पाहिजे. एमसीक्यू 2-2 मार्क चटकन मिळवून देतात, पण गडबड करायची नाही. डायरेक्ट आन्सर अंदाजे मारायचे, आन्सर लिहायचं नाहीये, तर आपल्याला विचार करून आन्सर द्यायचा. आणि मग कॉस बीचा फॉर्म्युला माहित असेल तर तो फॉर्म्युला तयार करण्यासाठी आपल्याला एवढं माहित पाहिजे होतं की एसी इकडे आहे, तो इकडे डिनॉमिनेटरला येणार आहे, ट्वाइस एसी माहित पाहिजे होतं, तो ऍडजस्ट केला. हे तुमचं दुसरा एमसीक्यू तुमच्या लक्षात आला का बघा. पुढे आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ. ते एक्झाम्पल आहे इक्वेशन ऑफ अ लाईन. बघा इक्वेशन ऑफ अ लाईन passing through the point, passing through the point points 0, 0, 0 and 2, 1, -3. या ठिकाणी तुम्हाला या इक्वेशन ऑफ लाईन्स शोधायचं आहे. तसं तोंडी उत्तर असते, पण आपण सॉल्व्ह करून बघूया. म्हणजे 2 मार्क्सला सुद्धा हे क्वेश्चन्स विचारता येऊ शकतात. तर इक्वेशन ऑफ अ लाईन हे आलं एक्झाम्पल लाईन आणि प्लेन या चॅप्टरमध्ये, पेपर फर्स्ट मध्ये लाईन आणि प्लेन. तर या 2 पॉईंट मधून पास होणाऱ्या लाईनचे इक्वेशन फाइंड करायचं आपल्याला. मग इक्वेशन ऑफ लक्षात घ्या, एवढं माहित पाहिजे तुम्हाला, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग through 2 points हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि तो फॉर्म्युला असतो x - x1 x2 - x1 y - y1 y2 - y1 and z - z1 z2 - हे तुम्हाला हा फॉर्म्युला माहित. मग आता याच्यात x1 y1 z1 कोण आहे, तर हा x इट इज x1 y1 z1 x2 y2 z2 या व्हॅल्यू पुट आउट करायचं. आणि हे तोंड ओरली आपण पुट आउट करून आपण आन्सर एमसीक्यू मधला आन्सर आपण शोधू शकतो. आपण आता पुट आउट करूया आन्सर x1 x - 0 x2 इज 2 2 - 0. आणि पहिलं जर एवढं जर केलं तर आपल्याला तिथं ऑप्शन मध्ये सापडतं लगेच y - 0 1 - 0 z - 0 z z2 म्हणजे मीन्स -3 -0. जरा बघा x/2 y/1 z/-3 इज इक्वेशन ऑफ लाईन. इक्वेशन ऑफ आता हे कशाच आहे, कार्टेशियन इक्वेशन. कसं झालं कार्टेशियन ऍक्सिस आहे त्याच्यात, लक्षात घ्या. याला कार्टेशियन इक्वेशन म्हणतात. एक्स वाय झेड ला कार्टेशियन इक्वेशन म्हणतात, कारण ऍक्सिसची नाव आहे त्याच्यात ऍक्सिसची नाव आणि तो कार्टेशियन इक्वेशन इज रिक्वायर्ड. कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ लाईन ही एमसीक्यू मुद्दाम सोडून देतोय. 2-2 मार्क्सला सुद्धा आले तर तुम्हाला हे सॉल्व्ह करता यायला पाहिजे. समजलं तुमच्या लक्षात आलं तर हे एक्झाम्पल दुसरं तिसरं एमसीक्यू तुमचं झालं. 4th एमसीक्यू काय ते विचाराय बघा. आणि एमसीक्यू सॉल्व्ह करायचा असेल तर बेसिक जो काय
लक्षात घ्या, MCQ म्हणजे असं काय नसतं बाबा की डायरेक्ट उत्तर मिळतं, त्याला जे बेसिक चांगला स्टडी असला पाहिजे. आता पुढे म्हटलंय द व्हॅल्यू ऑफ द फोर्थ क्वेश्चन पहा त्यातला द व्हॅल्यू ऑफ I डॉट J क्रॉस K वेक्टर मधला क्वेश्चन आहे पहा, प्लस J डॉट K क्रॉस I प्लस K कॅप I क्रॉस J. तर एक गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे की बघा I डॉट I J डॉट J आणि K डॉट K हा नेहमी वन असतो, हा नेहमी काय असतो, वन असतो. जे I डॉट I J डॉट J K डॉट K नेहमी वन असतं. ही एक गोष्ट माहिती आहे. हा फिजिक्स मधला एक डॉट प्रोडक्ट आहे आणि मॅथ्स मधला एक डॉट प्रोडक्ट आहे, स्केलर प्रोडक्ट आपण त्याला म्हणतो. नंतर J क्रॉस K हा I असतो, K क्रॉस I K क्रॉस, लक्षात घ्या तुम्हाला मी रोटेशन दाखवतो, I J K बघा, I क्रॉस J म्हटलं की K असतो, I क्रॉस J म्हटलं की K असतो बघा, लक्ष द्या. J क्रॉस K म्हटलं, J क्रॉस K म्हटलं की I असतो आणि K क्रॉस I म्हटलं, K क्रॉस I म्हटलं की J असतो. आता बघा तुमच्या लक्षात आलं असेल, मी हे तर व्यवस्थित मानून टाकलं पाहिजे. हे तुम्हाला लक्षात, I क्रॉस J म्हटलं K असतं, J क्रॉस K म्हटलं I असतं आणि K लक्षात आलं कारण K क्रॉस I म्हटलं की J असतं. मग आता बघायचं इथं हा I आहे तुमचा डॉट, J क्रॉस K कुठे आहे बघा, तो काय येणार आहे, I चा येणार आहे, झालं. प्लस J डॉट K क्रॉस I, K क्रॉस काय आहे तुमचा J, प्लस K डॉट I क्रॉस J काय आहे K. आणि आताच मी सांगितलं I डॉट I 1, J डॉट J 1, K डॉट K 1, so 1 plus 1 plus 1 equal to 3 is the answer. मला हे लक्षात आलं का, हे जर लक्षात आलं आणि हे जर लक्षात ठेवलं की हे आन्सर याला काय अवघड नाही, समजते का. मग जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही ही मेथडला सॉल्व्ह करणार, हे जे नाही याच्यातनं ही स्टेप येणार, पण हे तुम्हाला माहित पाहिजे. हे लिहायचं, बट हे लिहायचं म्हणजे I लक्षात घ्या, I क्रॉस J म्हटलं की K म्हणायचं, J क्रॉस K म्हटलं की I म्हणायचं आणि K क्रॉस I म्हटलं की J म्हणायचं. हे लक्षात ठेवायचं. आणि आणखीन एक गोष्ट काय तर सांगतो, हे जर उलट जर आलं J क्रॉस I तर मायनस K येतं, हेही मी त्यात लक्षात ठेवा जाता मुद्दा. J क्रॉस K च्या ऐवजी उलट आलं, K क्रॉस J आलं तर -1 येतं आणि K क्रॉस I चं उलट आलं तर काय होतं मायनस. म्हणजे जर असं उलट जर झालं तर ते काय होणार आहे, मायनस होणार आहे. हे मात्र विसरायचं नाही, लक्षात आलं का. हा MCQचा हा तुमचा 3 आन्सर आलेला आहे. पुढचा क्वेश्चन असा आहे, 5th MCQ असा आहे त्याच्यातला, त्या क्वेश्चन पेपर मधला, f of x तुमचा असा आहे, f of x इक्वल टू x raised to 5 plus 3x minus 3, then f dash of f inverse काय म्हणजे f inverse
ब्रॅकेटचा डॅश -3 इक्वल टू काय असेल. पहिला काय करायचं, एफ डॅश काढून घ्यायचा. काय काढून घ्यायचा, एफ डॅश. एफ डॅश काढणे म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढणे. एफ डॅश काढणे म्हणजे काय करणे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा एफ डॅश ऑफ एक्स झाला. एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. याचं डेरिव्हेटिव्ह काढणे म्हणजे काय, हा 3 पुढे घ्यायचा, हा 5 पुढे घ्यायचा, 1 कमी करायचा. 5x⁴ 5 पुढे घ्यायचा, 1 कमी करायचा. आणि हा kx चा फॉर्म्युला ओन्ली k असे असेल. हे झालं एफ डॅश ऑफ एक्स झालं. मग तुम्ही आता मला सांगा, y इक्वल काय विचारले तुम्हाला, एफ डॅश ऑफ -3 विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, -3. मग मी काय करतो बाय, एफ इनव्हर्स मध्ये एफ इनव्हर्स ऑफ डॅश. एफ इनव्हर्स ऑफ डॅश म्हणजे मी काय करणार, तर याचं हे बघा, याचं 1 एफ डॅश ऑफ 0 घेणार आहे. एफ इनव्हर्स ऑफ म्हणजे कसं असतंय, तर y इक्वल टू -3. इफ y इक्वल टू -3 असेल, y ची व्हॅल्यू -3 असेल तर x इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. x इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. करस्पॉन्डिंग टू 0 ना. देअरफॉर इथं व्हॅल्यू ठेवायची, इथं व्हॅल्यू ठेवायची 1/5 0⁴ प्लस 3. मग हे 0 झालं. हे 1/3 इज ॲन्सर. 1/3 इज द सॉरी 2 1 मिनिट. हां ठीक आहे. इथं 2 असेल तर चुकून झाले, 2 आहे, 2 येणार. 3 असेल तर 3 येणार. ठीक आहे. तर ते याचा आन्सर काय असणार आहे, 1. इथं जर 2x असेल तर 2 येणार आहे, 3x असेल तर 3 येणार आहे. हे त्याचा आन्सर. म्हणजे तुमचा हा MCQ अशा प्रकारे तुम्हाला इन्व्हर्स काय करायचं आहे, काढायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला